शेपू म्हणला की सगळ्यांचेच नाकं मुरडतात, पण तुम्ही शेपू ह्या पद्धतीने कधी करून पाहिलंय का हो? आज आपण करणार आहोत शेपूचे पराठे. त्यासाठी आपण इथं एक जुडी शेपू बारीक कट करून घेतला आहे. त्यामध्ये तेल घालून घेतले आहे. आता आपण मसाले घालूया. हळद, हिंग, ओवा हातावरती चोळून टाकायचा, म्हणजे ओव्याचा वास छान लागतो. तीळ, जिरेपूड, धणेपूड, तिखट, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आणि मीठ हे सर्व साहित्य एकत्र कालवून घेऊन 5 मिनिटं ठेवून द्यायचे, म्हणजे याला पाणी सुटते. आता यामध्ये मावेल इतके गव्हाचे पीठ घालून हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचे. लागेल तसे थोडे थोडे पाणी घालत पीठ थोडेसे घट्टसर मळून घ्यायचे. थोडासा तेलाचा हात लावून कणिक छान मळून घ्यायची. आता कणकेचा गोळा करून घ्यायचा आणि छानपैकी एक पराठा लाटून घ्यायचा. पराठा मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा. भाजून घेताना दोन्ही बाजूला तेल मात्र लावायला विसरू नका. तेलामुळे पराठे खमंग भाजले जातात. गरमागरम शेपूचे पराठे तयार आहेत. आता हे पराठे तुम्ही दाण्याच्या चटणीसोबत, लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा मिरचीच्या झणझणीत ठेच्यासोबत खाऊ शकता. हे पराठे कसे लागतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.